एकीकडे गुन्ह्याविरुद्ध पोलिसांची शपथ आणि दुसरीकडे पोलिसांच्याच छत्रछायेखाली गुन्हेगारांचे साम्राज्य. हा कोणता न्याय? नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात मनपावृत्त 24 तास. मित्रांनो, नवी मुंबईत दिवसेंदिवस एक धक्कादायक वास्तव समोर येते. कायद्याचे रक्षण असलेले पोलीस गुन्हेगारांच्या खिशात बसलेत का, हा मोठा प्रश्न आज सर्वत्र उपस्थित केला जातो आहे. तळोजा, रबाळे, नवाडे फाटा आणि वेलकम हॉटेल मागच्या परिसर ही ठिकाणं आता गुन्हेगारांच्या अड्ड्यांमध्ये बदलली आहेत. इथे दररोज लाखोंच्या किमतीचं स्टील, पेट्रोलियम पदार्थ, केमिकल्स आणि डिझेल खुलेआम चोरीला जात आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हा काळा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने चालतो असा गंभीर आरोप. या काळ्या व्यवहारात समोर आलेली कुख्यात नावं अशी बक्कल खान, इम्तियाज शेख, सरफराज आयुब खान, नसीम इम्तियाज शेख, हजरत अली, जलालुद्दीन शमीम सुलेमानी आणि खुशनुद उर्फ बाबा पाकिस्तानी हे सर्व आधीपासूनच पोलिसांच्या अभिलेखांवर गंभीर गुन्ह्यात सामील आहेत आणि पोलिसांशी कथित आर्थिक संबंधही जपले आहेत. नवी मुंबईत गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ 3 चे प्रशांत मोहिते आणि परिमंडळ 1 चे पंकज डहाणे या अधिकाऱ्यांकडे तक्रारी पोहोचवल्या तरीही ते शांत आहेत. हे कर्तव्यात कसुरी आहे की खासरी, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो आहे. 7 जुलैच्या रात्री MS-46 BU 2630 या ट्रेलरवरून लाखोंचे स्टील चोरी झालं. रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील वाघमारे यांनी ट्रेलर ताब्यात घेतला, पण रात्री उशिरा तो ट्रेलर आणि ड्रायव्हर दोघंही गायब झाले. मोबाईल फुटेज, CCTV कॅमेरा आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे हा प्रकार जनतेसमोर उघड झाला. यामागे लाखोंच्या तोडपाण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. जनतेच्या ठाम मागण्या, या प्रकरणाची चौकशी CBI किंवा AC मार्फत व्हावी. 7 जुलै 2025 च्या CCTV फुटेजची फॉरेन्सिक तपासणी करावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे CDR, SDR आणि लोकेशन ट्रेस करावं. वरिष्ठ निरीक्षक वाघमारे आणि माफिया यांच्यातील संबंध उघड करावेत. मित्रांनो, लोकशाहीत पोलिसच जर गुन्ह्याचं झाकण बनले तर सामान्य माणूस न्याय कुठे शोधणार? सरकार, गृह खाते आणि पोलीस महासंचालकांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जनतेची ठाम मागणी आहे.